नमस्कार. दिसते का JCB असं खोदकाम चाललेलं आहे. पावसामध्ये कोण खोदकाम करतं? कलेक्टर साहेब तुम्ही सांगा. आता कलेक्टर साहेब तुम्ही मोठे आहात का महाबळेश्वर मुख्य अधिकारी मोठे आहे सांगा. मकरंद आबासाहेब आपले आमदार साहेब नवसे तुम्हाला ना कोलवलंय, मुख्य अधिकाऱ्यांनी कोलवलंय तुम्हाला. काय तुम्हाला कोलवून ही जी कामं चालू आहेत ना आणि इथं रोज अपघात होतात. तुम्ही आता इथं थांबा, मी तर कॉन्ट्रॅक्टरला विचारलं, त्यांच्याकडे कुठलीही ऑर्डर नाही आणि आम्ही काम त्यांना विचारलं काम काय करताय तर त्यांनाही माहीत नाही. त्या पर्यटकांच्या गाड्या त्या शनिवार रविवार खूप सीझन असतं, त्यात कितीतरी गाड्या खाली जातात. साहेब महाबळेश्वरवर लक्ष देणार आहे का नाही तुम्ही? आणि पालकमंत्री आपण तिकडं कराडामध्ये मिटिंगा घेताय, जरा महाबळेश्वरला घ्या. महाबळेश्वरचं सौंदर्याची वाट लावली या मुख्य अधिकाऱ्यांनी. तहसीलदार काही विचारायलाच नको या, कारण त्यांचं कुठं वचकच नाही. तर तहसीलदार साहेब आणि मुख्य अधिकारी हे कलेक्टरांच्या वरती आहेत आणि मकरंद आबासाहेब तुम्ही आमदार आहेत, मला पण बोलवलं आहे. आणि पालकमंत्री जागे व्हा, जरा महाबळेश्वरला या. ही बिकट अवस्था गेलेली पावसात तुम्ही नाला काढला जातो का? जरा बारकाईने लक्ष द्या साहेब, मेहरबानी करा. लवकरात लवकर महाबळेश्वरचं बघा येऊन. आणि आज आपला 13वा दिवस आहे खड्डे मुजवायचा. खड्डा मुजवून झाला आहे आणि मुजवता आज हे 2 काम आपण बंद केलेत. त्यांनी कुशाल काम करावं, पण पाऊस उघडल्यानंतर करावं. आत्ता करू नये, कारण अपघात होत्यात, या दुपट्यामुळे दिसत नाहीत. अनेक पर्यटक स्थानिकांना नाहक त्रास झालाय. साहेब तुम्ही जरा महाबळेश्वरला या, जागे व्हा. आणि आमदार साहेब जरा वाईट वरती या, तुम्हाला बोलवलंय. आता लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला निर्भयपणे सांगतोय, जरा महाबळेश्वरवर लक्ष घाला एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.